हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर सकाळ सकाळची छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे. मी आज केससुद्धा वॉश केलेले आहेत, त्यामुळे एकदम फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी. पण थंडी एवढी आहे बाहेर, खूप धुकं आणि लेट लेटच व्हायला लागले उठायला पण. आता सगळ्यात पहिल्यांदा चहा घेतला मिस्टरांना आणि मला, आणि कणिक मळून ठेवते. म्हणजे भिजली की छान अशा चपात्या मऊसूत अशा व्यवस्थित फुगतात म्हणून अगोदर 10-15 मिनटं ही मळून ठेवते कणिक. आणि आट्टा मी विकतचाच आणतो, असं काय गहू आणून दळत बसत नाही, डायरेक्ट विकत असतो. आणि दाखवलाय कोणता मी घेते ते. तर नाश्तासुद्धा करायचा होता इथे मला, त्यासाठी चालू होती तयारी. तर नाश्त्याला नेहमीप्रमाणे पोहेच जास्त आवडीने खातात म्हणून पोहेच भिजवले आणि पोहेच केले. कारण छोटा मुलगा पण खाऊन जाईल म्हटलं. त्याच्यासाठी चपाती भाजीसुद्धा चालू होतं, काही ना काही तर करायचं. तर कोणती भाजी करायची हा प्रश्न होता. त्याच्या अगोदर म्हटलं पहिला नाश्ताच करून घेऊया. इकडे कणिकसुद्धा भिजेल आणि नाश्ता करेपर्यंत माझ्या चपाती आणि भाजीसुद्धा विचारूनच करणार. आता काय झालं होतं, रात्रीची भांडी थोडी थोडी पडत होती. जशी जशी लागतील तशी तशी मी घासून घेत होते आणि थोड्या वेळानेच घासते. कसं नाश्त्याला जेवणाला काय लागतात सकाळची तेवढं चपाती भाजी पुरतं आणि आपलं ह्याच्यासाठी चहासाठीच तेवढी घासते सकाळची. एक 5-7 मिनिटात होतात म्हटलं आणि तेवढीच घासूया. कारण मुलगा अजून अंघोळ करेपर्यंत माझी चपाती भाजी होऊन जाईल म्हटलं. आणि गडबड गडबड थंडीत जरासं कसं अंग आखडल्यासारखंच व्हायला, असं कामं पण फास्ट होईना झाल्यात. तरी डबा मात्र वेळेत आणि नाश्ता वेळेत देण्याचा मी जास्तीत जास्त करत असते सकाळचंच. मग छान असं मुलं वगैरे करून गेले, डबे घेऊन गेले की कसं छान वाटतं. नाही जर केलं तर मग दुःखी सुनं होतं त्यासाठी. आणि कधी असं होत नाही की नाश्ता किंवा डबा घेऊन गेले नाही, तसं होत नाही. डबा घेऊनच जातात, त्यामुळे मी सुद्धा त्यांना कमी वेळेत काय बनवता येईल हेच विचार करून बनवत असते. तर इकडे माझ्या चपात्यासुद्धा झाल्या आणि मुलगासुद्धा अंघोळ करून आलाय, त्याला नाश्तासुद्धा दिलाय करायला. तेवढ्यात भाजीसुद्धा होईल म्हटलं बस. आणि अजून त्याच्या जो अर्धा तास होता, म्हटलं तेवढ्यात काय होते बघते आणि तुला देते. आणि मिस्टरांना तर आज काय सुट्टीच आहे आणि त्यामुळे त्यांनी घरातच आहेत. आणि छोटी मुलं पण कसं एका मुलग्याला पण मोठ्या सुट्टीच आहे, फक्त त्याचे क्लासेस आहेत त्यामुळे तो अटेंड करेल. आणि छोटा मुलगा घेऊन जाईल म्हटलं. आता मी इकडे वाटाणा घेतला, तर हा वाटाणा तर त्याला आवडत नाही आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय केलं, मी वांग्याची पहिल्यांदा भाजी केली. म्हटलं तर तुला वांगे पटकन होते, एक 5 ते 7 मिनिटात शिजते वांगं, म्हणून त्याला मी वांगं दिलं. आणि आम्हाला दुपारच्याला काय केलं, गरगटं केलं ह्याचं, हे चाकवतचं. कालच मी चाकवत दाखवला होता बघा, निवडून ठेवला होता. म्हटलं आता चाकवतचं गरगटच करूया, भातावर येईल जेणेकरून दुपारच्या जेवणासाठी. म्हणून ते कुकरात डाळ आणि शेंगदाणे आणि चाकवतची पानं असं लावलेलं आहे मी, त्यामध्ये पाणी घालून उकडायला. तर छोट्या मुलाचा डबा भरत होते, वांगं चपाती घातलं आणि म्हणाला मला लोणचं दे. मग मिस्टरांनी ह्याच्यातून आणलं होतं सोमवारच्या बाजारातून. मग ते एका डब्यामध्ये त्याला घातलं. त्याला लोणचं फार आवडतं, आंब्याचं तर सगळ्यांनाच आवडतं. मग त्याला 1-2 फोडी त्यातल्या दिल्या आणि बाकीचं मग वांगं चपाती असं भरून त्याला दिला डबा. आणि त्याचं डोळ्याचं पण नंबर वगैरे लावून आले होते, ते चेक करून आलं. तर त्याला काय चष्मा वगैरे लागलेला नाही, असंच दुखायला लागले. फक्त प्रोटीनची असं प्रोटीन आणि कॅल्शियम द्या म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय. तर इकडे बघा माझं वाटाणं सोलून झालं होतं, ते आदल्या दिवशी फ्रीजला मी ठेवलं होतं, ते दाखवलंच होतं. तेच मी इकडं काढलेत, आता धुवून घेणार. आणि इकडं हिरवं वाटण केले, म्हणजे आलं लसूण खोबरं कोथिंबीर इतकंच आहे, त्यामुळे ते हिरवं झालंय. त्यामध्ये टोमॅटो नाही आहे आणि खोबरं माझ्या हे टोमॅटो आणि काय खोबरंच तेवढं घातलेलं नाही, बाकी सगळं मी घातलं होतं. आलं लसूण कोथिंबीर असंच वाटण घातले. आणि कोल्हापुरी चटणी आणि माझ्याकडे जो काय मसाला होता गरम मसाला तो घातलाय. आणि मीठ आणि साखर. आता हे उकळलं की त्यामध्ये मी काय करणार, वाटाणे छान धुवून त्यामध्ये घालणार आणि बराच वेळ उकळेपर्यंत, म्हणजे छान शिजेपर्यंत करणार. तर आता काय झाले, सगळं चपाती भाजी भात वगैरे सगळं झाले बघा, छान झाली आपली. तर आज आहे आमच्या घराचा वाढदिवस, म्हणजे दुसरा वाढदिवस म्हणायचं. कारण 2 वर्ष झाली आपल्या घराला.
आणि सगळे दिवसभर आठवत होतं काही काही केलं त्या दिवशी कसं कसं झालं. तर 2 वर्ष झाले म्हणलं काहीतरी मिस्टर पण म्हणाले सकाळीच, की "अगं 2 वर्ष झाली घराला." होय म्हटलं. 24 डिसेंबर 2022ला घराचं हे 23ला झालं होतं वास्तू. 23 ते 24, 24 ते 25 2 वर्ष कशी गेली काय समजलंच नाही बघा म्हटलं. भांडी तर आज एवढी पडल्यात आता मी काय आत्ता घासणार नाही कारण आत्ता संध्याकाळची वेळ आणि थंडी पण वाजायला आणि मेन म्हणजे उद्याच्याला मुलांना सुट्ट्या आहेत. मुलांना उद्या ख्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळं काय आत्ता घासणार नाही भांडी. उद्याच घासणार. आता लग्नाचं म्हणते आपल्या वास्तूकचा वाढदिवस आहे म्हटलं काहीतरी गोड करूया असं चाललं होतं. काय करूया काय सुचेना पण झालं. आता हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची 2 फळं होते त्याचं म्हटलं 2-3 आहेत काय असे आहेत ते आहेत. बघूया काय डोकं चालतंय ते चालवूया, पळवूया जेवढं काय बनवता येईल तेवढं बनवूया म्हटलं असं चालू होतं. काय बनवूया, काय बनवूया पहिल्या कापून तर घेऊया म्हटलं फळं आहेत ती मला काही गोड करता येतं काय हे चालू होतं. म्हटलं तर माझ्याकडे थोडंसं काय होतं दूध पण होतं. कसं होते 1 लिटर दूध असलं की काय तर करता येईल. आता अर्धा लिटरच घेते म्हटलं सकाळचं पण म्हणजे दुधाचं किती लागेल हे बघून जेवढं शिल्लक होतं त्या दुधात बनवूया असं म्हटलं. आणि मी इकडे 1 केळं होतं आणि अर्धा सफरचंद असं कापून घेतलं आणि दोन्ही मिळून एका भांड्यामध्ये काढलं. तर बोर होतं तर बोर कसं लागते काय माहीत म्हटलं केळाने कसं आपलं सफरचंद छान लागेल म्हणून मी होतं तेवढं दूध त्यामध्ये घातलं आणि थोडीशी काय केली साखरसुद्धा त्यात घातली आणि थोडं दूध वेगळ्या पातेल्यात काढून घेतलं आणि माझ्या जो कस्टर्ड होतं आणि थोडं काय केलं थोडंसं 1 चमचाभर मी वाटीत ते कस्टर्ड घेतलं त्यामध्ये थोडं दूध घातलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं त्यामध्ये ते कस्टर्ड केलं मी शिजवायला घातलं. असं तसर दाटसर शिजेपर्यंत मी ते शिजवून घेणार आहे आणि बघूया मग कस्टर्ड आपलं फ्रूट कस्टर्ड होते त्या पद्धतीनं चालू होतं. ही डोक्यात काय वेगळीच कल्पना आली त्याच पद्धतीनं करूया म्हटलं. आता कसं होतंय ते होतंय आणि एकदा केल्याशिवाय पण काय कळणार नाही म्हटलं आणि ही काय रेसिपी कुठं बघितलेली नाही वगैरे असंच मी करायला लागले. फ्रूट कस्टर्ड ह्याला काय नाव द्यायचं हे पण मला काय समजेना आणि असं छान असं घट्ट करून मी घेतलं. थोडा वेळ ढवळत होते किती वेळ लागतोय कुणास ठाऊक म्हटलं हे शिजायला. तरी घट्टसर दाटसर झालं की त्याची टेस्ट व्यवस्थित येते इतकं मला माहीत होतं. छान असं दाटसर शिजवून घेतलं आणि थोडा वेळ ते गार होईपर्यंत मी वेट केला. 10च मिनटं लागली कारण थंडीच होती त्यामुळे ते लगेचच गार झालं आणि हे बघा फ्रूट असे दुधामध्ये घातले होते आणि साखरसुद्धा त्यात घातली आणि ते कस्टर्ड होतं ते त्याच्यामध्ये मी घातलं आणि फ्रूट कस्टर्ड छान असं गोड आणि मुलांना पण फार आवडलं आणि मिस्टर तर अजून मागत होते पण जेवढं दूध होतं त्यातच बनवलं असल्यामुळे थोडंच झालं होतं. चौघांच्या पुरत्या 4 वाट्या अशा झाल्या होत्या ते. त्यामुळे सगळ्यांनी त्यावर छान असं म्हणजे सगळ्यांना छान आवडले की मागून मागून घेतात. ते आवडलं छान झाले असं कोण काय म्हटलं नाही पण छान झाल्यामुळे ते मागत होते पण जेवढं होतं तेवढंच दिल्यामुळे मला पण वाईट वाटलं. जेवढं दूध होतं तेवढ्यात मी केलं म्हटलं आणि सगळ्यांना छान एन्जॉय केला म्हटलं काहीतरी झालं आपल्या हातनं छान आणि एक दिवस छान गेला म्हटलं. 2 वर्ष पूर्ण झाली त्याचा आणि घरातच केल्यामुळे छान वाटतं आपलं छान आपल्याला शिकता पण येतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.